विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आता अलॉटमेंट कळालेली आहे, पण कन्फ्युजन खूप आहे की आहे कास्ट मधील स्टुडंट पण ओपन मधली जागा अलॉट झालेली आहे. ओके, मुलगी आहे, एससीबीसी मधून आहे, काही ओबीसी मधून मुली होत्या, पण जागा तर एल ओपन ओपनची सीट मिळालेली आहे मुलांना. मग आता काय करायचंय? ईडब्ल्यूएच सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन दिलेलं होतं, पण ते आता मिळतंय की नाही मिळतंय, अशा वेळेस काय करू हे समजत नाहीये. काउन्सिलिंग घेतलेलं होतं, पण आता काउन्सिलर एवढे बिझी आहेत की ते कॉलच रिसीव्ह करत नाहीयेत किंवा त्यांना ते पॉसिबलच होत नाहीये. मग अशा वेळेस तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ना, याची उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय ह्या व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या. कॅप राउंड 2 अतिशय इम्पॉर्टंट आहे. यात काय करायचं नाही मी हे सांगेन. पण तुमचे असे बाकीचे डाउट्स असतील आणि याची तुम्हाला उत्तर हवे असतील, तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. मी तुम्हाला अगोदर पण एकदा सांगितलंय, टेक एस्पायर नावाचं चॅनल आहे. पी-आय-सी-टी मधले स्टुडंट्स आहेत ते. प्रदीप त्याचं नाव आहे आणि सगळ्यात त्याची टीम आहे. मग त्याची टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकताय. बरं. आता पहिला प्रश्न काय होता तुमचा, की मी आहे वेगळ्या कास्टमधून, जागा ओपनची अलॉट झालेली आहे. मग आता काय मला ओपनची सगळी फी भरावी लागेल का? नाही. तुम्ही ज्या कास्टमधून अप्लाय केलंय, तुम्हाला जागा मिळाली ना. कुठली जागा तुम्हाला अलॉट झाली ते जाऊ दे. पहिला ओपनच्या जागा सगळ्यांना अलॉट होतात. मी तुम्हाला सांगू का, काही केसमध्ये, नंतरच्या केसमध्ये तुम्हाला कदाचित फिजिकली हँडिकॅप, ऑर्फन ह्या जागा सुद्धा मोकळ्या झाल्या, की तुम्हाला अलॉट होऊ शकतात. आता हे सीईटीचं सॉफ्टवेअर काम कसं करतं, हे आपल्याला माहीत नाहीये. पण हे मी दरवर्षी अनुभव घेतलेला या गोष्टीचा, की तुम्ही पॅनिक होऊ नका. सवलती सगळ्या मिळणार आहेत. बरं. दुसरी चूक मुलांची दरवर्षी होते, ती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. चूक काय होते, की समजा तुम्हाला हे कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके. मग आता तुम्ही कॅप राउंड 2 साठी नवीन लिस्ट तयार केली. ओके. नवीन लिस्ट तयार केली. हे समजा टियर 2 चं कॉलेज आहे. सेकंड लेव्हलचं कॉलेज आहे. ओके. आणि तुम्ही मात्र कॅप 2 च्या लिस्टमध्ये ह्याच्यापेक्षा लोअर लेव्हलचं कॉलेज घेतलंय. तिथला कट ऑफ पण कमी आहे. मग ऑब्व्हियसली ते कॉलेज तुम्हाला मिळणार. मुलांना काय वाटतं, चला मिळालं तर राहू दे, पण मी हेच ठेवणार. तसं नाहीये. तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये जे कॉलेज मिळालं, समजा कॉलेज अलॉट झालं, की तेच हे आपोआप कॅन्सल होणार. पण जर तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉटच झालं नाही, तर हे मात्र आहे तसं राहील. महत्वाचा मुद्दा लक्षात आला का? खूप चुकतायत मुलं इथं दरवर्षी. पुन्हा इतका त्रास होतो ना, की विचारूच नका. चांगलं कॉलेज घालवून बसतात मुलं. होय. तुम्ही सुद्धा सांगतो लक्षात घ्या. एक क्लिअरली गोष्ट महत्वाची आहे. अजून इम्पोर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो. आता माझा एक स्टुडंट आहे. बघा, की त्याला आर-आय-टी मध्ये मेकॅनिकल ब्रांच मिळाली का मेकॅट्रॉनिक्स नावाची पण ब्रांच आहे बरं का तिथं. ती त्याला मिळालेली आहे. ओके. एस-सी-बी-सी मधून मिळालेलं आहे त्याला लक्षात घ्या. ओके. आणि तो ते फ्रीज करणार होता. सर आता मिळाले मेकॅनिकल घेऊन टाकतो. मी म्हणलं प्रॉब्लेम काही नाहीये. जागा तर तुला मिळालेली आहे. तुझं पर्सेंटाइल बऱ्यापैकी चांगलं आहे लक्षात घ्या. त्यामुळे आणि त्याला मेकॅनिकलच करायचंय. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर मी त्याला सल्ला काय दिला, ओके एस-सी-बी-सीतून मिळालं. काही हरकत नाही. तू कॅप राउंड 2 साठी प्रयत्न कर ना. ठीक आहे, मला आर-आय-टीच कॉलेज पाहिजे. ओके. मग आर-आय-टी मध्येच मेकचं टी-एफ-डब्ल्यू-एस घेऊया ना आपण कॅप राउंड 2 मध्ये. पॉइंट लक्षात आला का? की तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय कराच हे लक्षात घ्या. कराच. अगदी मी तुम्हाला सांगतो केलाच पाहिजे ट्राय. आणि सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे मला सांगायचंय काय, की आज फ्रायडे आहे. आज बहुतेक 1 तारीख आहे वाटतं लक्षात घ्या. 1 ऑगस्ट आहे? ओके, बरोबर आहे. किती दिवस मुदत आहे ते बघा. एक 2-3 दिवसच वेळ असतो ह्या गोष्टींसाठी लक्षात घ्या. आठवडाभर वेळ नाहीये. आजच जे काय करायचं ते करायचंय. आणि आज काय असं फार अवघड डिसिजन घ्यायची वेळ नाहीये. बेटरमेंटलाच तुम्ही जाणार आहात. मग बेटरमेंटसाठी काय केलं पाहिजे? क्वेशन्स मगाच्या नंबरवर विचारा किंवा YouTubeवर व्हिडिओ आहे. तिथून तुम्ही स्वतःहून करू शकता. पण ते ₹1000 काय चार्जेस आहेत ते भरून बेटरमेंटसाठी ट्राय केलाच पाहिजे. बरं, आता आणखीन एक सांगतो तुम्हाला, की पहिल्या राउंडला जे तुम्हाला कॉलेज मिळालंय ते फायनल झालेलं नाहीये, हे आपल्या मनाला समजावून सांगा. शेवटच्या राउंड पर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहायचाय. करत राहायचाय लक्षात घ्या. मी गेल्या वर्षीचा माझा अनुभव सांगतो. गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो, की माझा एक स्टुडंट आहे. ओके, 98 पर्सेंटाइल होते त्याला. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय.
त्याच्या अगोदरच्या वर्षी माझ्याच स्टुडंटला 93 एक पर्सेंटाइल होते आणि त्याला सी सिव्हिल स्पॉट राउंडमध्ये मिळालं. 2-3 जागा शिल्लक सुद्धा होत्या. म्हणजे यानं सिव्हिल घेऊन सुद्धा आणखी 2-3 जागा शिल्लक होत्या. 95 पर्सेंटाइलचा माझा एक स्टुडंट होता. त्याला व्ही मिळालं स्पॉट राउंडमधून. जेव्हा या स्टुडंटला 98 मिळाले ना, तेव्हा मी त्यांच्या पालकांना काय म्हटलं, की सिव्हिल मिळणार, काळजी करू नका. मिळणार, अगदी मिळणार. तर तुम्हाला सांगू का? कॅप राउंडमध्ये तर सी मिळालं नाही. एस-पी-आय-टी अंधेरी मिळालं. पण मेन पॉइंट काय? स्पॉटला लास्टची सीट मिळाली म्हणजे मिळाली लक्षात घ्या. आता माझा एक स्टुडंट आहे. तो व्हिडिओ बघत असणार आहे मला माहिती आहे. ओके, वालचंद कॉलेज मिळालंय. त्या सुद्धा स्टुडंटला मी कालच म्हणलंय, की ठीक आहे वालचंद मिळालंय. वालचंद दी बेस्ट कॉलेज आहे. मी लास्ट काही बघा मी एक असं ऐकलं, की एका मुलाला काहीतरी 1,00,00,000चं पॅकेज मिळालंय वालचंदमधून. कन्फर्म मी केलेलं नाहीये अजून लक्षात घ्या. पण वालचंदमध्ये पॅकेजेस मोठी मुलांना मिळालेली आहेत आणि शांत वातावरण आहे. दी बेस्ट कॉलेज आहे. पण पुण्याचं अट्रॅक्शन आहेच ना. ओके. मुलगी आहे, तर तिला मी म्हटलं, "काळजी करायचं नाहीये. कमेन्स मिळणार. कमेन्स कॉलेज पाहिजे." लक्षात घ्या. तिला मिळणारच मी तुम्हाला सांगतो आणि मिळाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ करून पण सांगेन मी. ह्याच्या मागचं लॉजिक काय, कारण आहेत, राउंड्स आहेत, मुलं चेंजेस करतात लक्षात घ्या. ओके. आणखी सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगू का? सगळ्यात इम्पोर्टंट जागा पण वाढलेल्या आहेत. आता होतं काय बघा, म्हणजे मनासारखं कॉलेज मिळालं नाही, थोडंसं खालचं कॉलेज मिळालं म्हणून नाराज होऊ नका. जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते मिळण्याची शक्यता आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राउंड पण आहे. पुन्हा इन्स्टिट्यूशन लेव्हलचे राउंड्स पण आहेत. तिथं होऊन जाईल. मग महत्वाचं काय? वेळ वाया घालवू नका. कोणती चूक करू नका. आणि हो, आता काय झालंय, काही ज्यांनी ई-डब्ल्यू-एसला अप्लाय केलंय, कदाचित त्यांना कळालं असेल, की ई-डब्ल्यू-एस मिळणारच नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? असल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काउन्सिलर कडूनच घ्या. ओके. कुणालाही मध्ये इकडं-तिकडं विचारत बसू नका. पुन्हा सेलच्या वेबसाईटवरून क्रॉस चेक करा. या गोष्टी केल्या पाहिजेत. हां, आता आणखीन महत्वाचं, की आता बरीचशी मुलं अशी आहेत. माझा एक स्टुडंट आहे. ऑप्शन फॉर्ममध्ये 2च लिहिलं होतं. सी-ओ-ए-पी-सी-एस, व्ही-जे-टी-आय-सी-एस. सी-ओ-ए-पी-सी-एस मिळालं. मग आता अशा स्टुडंटनी पटकन ॲडमिशन जाऊन फ्रीज केलं पाहिजे. आता अजून एक स्टुडंटचं एक्झाम्पल घेतो. पी-आय-सी-टीत मिळालंय. ओके, पी-आय-सी-टीत आय-टी मिळालंय आय थिंक बरं का, पण मिळालंय. चांगलं कॉलेज आहे. मग आता अशा स्टुडंटनी कॅप राउंड 2 साठी काय केलं पाहिजे? ऑब्व्हियसली या स्टुडंटनं आता व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई, मॉडर्न, पी-व्ही-जी चांगले कॉलेजेस आहेत हे. पण जर तुम्हाला पी-आय-सी-टी मिळालं असेल, तर ती कॉलेज घ्यायची गरज नाहीये. कारण तुमची लिस्ट अतिशय छोटी आणि सी-ओ-ए-पी असेल, व्ही-जे-टी-आय असेल, असेच कॉलेज वरती आले पाहिजेत लक्षात घ्या. ओके. या पी-आय-सी-टीचं सी-एस असेल, सी-एस-ई असेल, तर ते वरती घ्या. आलं का लक्षात? त्याच्यामुळं आनंदी आनंद आहे. मी कालपासून खूप खुश आहे. मी तुम्हाला सांगतो अ, केवळ याचीच टीम नाही, तर आमच्या इथं ऑफलाईनमध्ये पण आम्ही जसं प्लॅन केलं होतं ना, तशी मुलांना ॲडमिशन्स मिळालेले आहेत. हो, हा जो मगाशी बोललो ना आर-आय-टीचा स्टुडंट, त्याने लिस्ट बनवून माझ्याकडे आणली होती. मी क्रॉस चेक केली. हे बघा, मी याची काहीही फी घेत नाही. मॅडम सगळे माझ्याच क्लासचे नाही, बाकीचे पण खूप मुलं येतात. साताऱ्यात मला येऊन भेटतात, लिस्ट वगैरे दाखवतात. मी तुम्हाला सांगू का, त्यांची लिस्टमध्ये काही चूक असेल, मी सांगतो. चूक म्हणजे काय? तेच ना, लोअर लेव्हलचं कॉलेज जर तुम्ही मध्येच घेतलं तर? एका स्टुडंटनं तसंच केलं होतं. म्हणजे लोअर लेव्हलचं तर कॉलेजचं नाव नको घ्यायला. पुण्यातले सगळे कॉलेज घेतले होते, पण मध्येच. कोल्हापूर भागातलं पण एक कॉलेज घेतलं होतं, ते पण चांगलंच आहे. मी त्या स्टुडंटला दाखवून दिलं, की हे तू अगोदर घेतलं, हे तुला मिळणार, चालेल का? स्टुडंट म्हणला, "नाही सर, मला पुण्याला जायचंय." मग हे कॉलेज कशाला मध्ये घेतलंय? मग चेंज केलं. खरोखर मग पुण्यातलं कॉलेज मिळालं. पी कॉलेज मिळालं लक्षात घ्या. पर्सेंटाइल चांगलेच होते. मग पी मिळते म्हणा इकडचं कोल्हापूरकडचं आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी कुठलंही मिळालं असतं ना सांगा बघू? मिळालं असतं. आता इम्पोर्टंट कोणती गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. इम्पोर्टंट अशी गोष्ट आहे, की कष्टाचं चीज झालेलं आहे. कॉलेज पण मनासारखं मिळालेलं आहे. ब्रांच पण तुम्ही ठरवली ती तुम्हाला मिळालेली आहे. त्यात बेटरमेंट होईल हेही तितकंच खरं आहे. पण आता अतिशय महत्त्वाचं मी तुमच्याशी बोलणार आहे. बघता-बघता ही 4 वर्ष निघून जातील बरं का बाळांनो. बघता-बघता ही 4 वर्ष निघून जातील. होय. 4 वर्षानंतरची गोष्ट पूर्णपणे वेगळी असणार आहे. मी आत्ताच्या जनरेशनबद्दल बोलतोय लक्षात घ्या. अगदी निवांत राहता तुम्ही. स्ट्रगल कुठला तुम्हाला आयुष्यात भेटला. आता सगळ्यांच्या बाबतीत हे घडत नाही. काही मुलांनी स्ट्रगल करून हे यश मिळवलंय. पण बरीचशी मुलं मी माझ्याकडे हॉस्टेल आता आहे 10-12 मुलं राहायला असतात. मी बघतो ना, इतकं म्हणजे लॅव्हिश लाईफ जगतात काय की विचारूच नका. मला कधी-कधी वाटतं पालकांना, की तुम्ही एवढ्या मुलांना फॅसिलिटीज नका देऊ. त्यांना थोडंसं स्ट्रगल करू देत. पण नाही. मुलांना सगळं मिळतंय. मग यावेळेस काय होतंय, आरामात राहायची सवय लागलेली आहे. मग 4 वर्षानंतर जेव्हा शिक्षण पूर्ण होईल ना,
तेव्हा कुठेतरी तुमची प्लेसमेंट ही व्हायलाच पाहिजे. नाही तर कधीपर्यंत घरातून पैसे मागणार? मग तो शेवटचं वर्ष अतिशय त्रासदायक जातं. मग शेवटी मी तुम्हाला सांगतो 4 वर्षानंतरचा विचार आत्ताच करा. ओके, सिव्हिलला घेतलंय तुम्ही. ओके, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे. आत्तापासून त्याचा प्लॅन करा. मी जनरली बघितलंय आत्तापर्यंतच्या अगोदरच्या मुलांचं काय झालं, की 4 वर्ष एन्जॉय करायचं. ओके, 1 वर्ष कुठेतरी जॉब करायचा. जॉब करताना जी हॅरॅसमेंट, त्रास, काय म्हणतो ना, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टीचा ताण आला, की मग चल मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो. मग पुढचे 2 मग तिथून कॉम्पिटिटिव्हला सुरुवात. म्हणजे बघा ना, आता तुम्ही 12वी पास आउट झाला. इंजिनिअरिंगची 4 वर्ष, जॉबची 2 वर्ष. 6 वर्षांनी ही मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला सुरुवात करतात. त्यावेळेस एजचा पण इश्यू होतो. सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे तसे अटेम्प्ट मिळत नाहीत आणि शून्यातून तयारी करावी लागते. अरे आत्ताच करा ना. मी तुम्हाला सांगतो गेट एक्झामची माहिती घ्या. मी हे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलच्या मुलांना सांगतो. वाले इकडं शक्यतो जात नाहीत. आय-टी वाले. का? कारण एम-टेक करून पण पॅकेजमध्ये असा फरक पडत नाहीये. मग कशाला आयुष्याची 2-3 वर्ष घालवायची अशी मुलं विचार करतात. तुम्हाला क्लिअरली सांगतो. बरं, मग तुमच्या लक्षात आलं. आत्ताच प्लॅन करा, सुरुवात करा. ओके. बरं, मग आता मी सांगितलंय. एकही चूक मान्य नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कॅप 2 म्हणजे कॅप 1 मध्ये मिळवलेलं कॉलेज तुम्ही बेटरमेंटला गेल्यानंतर जर तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं, तर कॅप 1 मध्ये मिळालेलं कॉलेज कॅन्सल होतं. तुम्हाला 2 पैकी 1 चॉईस करायची नाहीये हे लक्षात घ्या. ओके. आणि कॅप राउंड 2 मध्ये मिळालंच नाही, तर ते रिटेन राहतं. हा फरक समजून घ्या. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हे समजावून सांगा. एकमेकांवर लिस्ट डिस्कस करा. ठीक आहे. आता चला पुढचे 2 दिवस इम्पोर्टंट आहेत. जे ॲडमिशन फ्रीज करणार आहेत, ते कॉलेजमध्ये जातील. सगळा एक वेगळा अनुभव असणार आहे तुमच्यासाठी. सी जर गेला, तर ऑडिटोरियममध्ये सगळे ॲडमिशन्स होतात. सीनियर्स तुम्हाला हेल्प करायला असतात. ओके. मी तुम्हाला सांगतो, एक वेगळंच वातावरण भेटेल तुम्हाला आणि मला माझ्या मुलाच्या वेळचा अनुभव आहे. सरांचं नाव मला माहीत नाहीये. शिक्षक ॲडमिशन कमिटीतले असतील ते त्यावेळचे. 3 वर्षापूर्वी. ते पालकांना एवढे ओरडत होते ना, की "काय तुमचं चाललंय? बाहेर बसा, नाहीतर मागे जाऊन बसा. मुलांना करू देत सगळं." मला ते भारी वाटलं बरं का, लक्षात घ्या. बघितलं मी पालकच धडपड करत असतात. मुलांना करू दे थोडंसं. बँकेत जाऊन डी काढू देत, बघू प्रोसेस काय असते, त्यांना समजून घेऊ देत, लक्षात घ्या. काय ते फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट्स हे सगळं त्यांना करू देत. आणि मी तुम्हाला सांगू का, ॲक्चुअली बरं का, आता इथून पुढे सगळं मुलांनाच करायचंय आणि मुलांना मी आता मगाशी बोललोय, पुढचा विचार करूनच अभ्यासाला सुरुवात करा. याचा अर्थ तणावात राहायचं नाही. लाईफ एन्जॉय पण करायचंच आहे. मध्ये बोट क्लब आहे. अरे सी-ओ-पीचं जस्ट सांगतोय मला माहिती आहे बरं का. व्ही-आय-टीमध्ये पण वेगवेगळे इव्हेंट सारखे सुरू असतात. सी असतात लक्षात घ्या. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे इव्हेंट हे सुरूच राहतात. पण त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे. ऑल द बेस्ट.